नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पेपर 1 याचे 2011 ते 2025 या दरम्यान झालेले मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू प्रश्न यांचा अभ्यास करणार आहोत. आज त्याचा पाठ 11 आहे. या आधीचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. एकंदरीत पीवायक्यू प्रश्नांनी आपण अभ्यास करणार आहोत. कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहे, यामध्ये काय ट्रिक्स असतात आहे किंवा मग तुम्ही जे अभ्यास करताना नोट्स काढता ते तुम्ही या व्हिडिओज मधून सुद्धा काढा, जेणेकरून तुमचा अभ्यास होईल आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आलाय महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 यासाठीचा एका महिन्याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील आहे, 10 युनिटचे नोट्स असणार आहे, युनिट वाईज एमसीक्यूज असणार आहे, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज असणार आहे, 50 अधिक मॉक टेस्ट आहे, 15 वर्षाचे पीओएक्यू विथ सोल्युशन आहे, सोबतच एका महिन्याची व्हॅलिडिटी सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. याची फीज आहे 3,000 रुपये, आफ्टर डिस्काउंटेड 2,600 रुपये असणार आहे आणि हा ऑफर फक्त 25 जून पर्यंत असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सोबतच आपल्याकडे पेपर 2 चं पण आहे आणि एका महिन्याचा क्रॅश कोर्स आपण पेपर 2 ला पण देतो आहे. आपल्याकडे पेपर 2 मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ हे पेपर 2 आपल्याकडे आहेत. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे, एका महिन्याची व्हॅलिडिटी आहे, कंप्लीट 10 युनिटचे नोट्स आहेत, 20 अधिक टेस्ट आहे आणि फुल सिलेबस टेस्ट आहे. याची जी फीस आहे ती 4,000 रुपये आहे आणि हा ऑफर सुद्धा 25 जून पर्यंतच असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार डॅश हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे. ए आहे स्त्री शिक्षण, बी आहे पर्यावरण अभ्यास, माहिती तंत्रज्ञान, मूल्य शिक्षण. चला सांगा बघू. इन अकॉर्डन्स विथ द 1991 सुप्रीम कोर्ट verdict, the subject dash has been made mandatory in college curriculum. Women's education, environmental studies, information technology, value education. चला सांगा बघू. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत उत्तर देत चला, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास होईल. आणि एकंदरीत जर का या व्हिडिओमध्ये मी 20 प्रश्न घेत असेल तर तुम्हाला किती प्रश्न तुमचे किती प्रश्न बरोबर आहे ते सुद्धा तुम्ही टाकत जा. चला सांगा बघू. सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये आलेला आहे. सांगा कोणता असणार आहे? पर्यावरण अभ्यास, बी एन्व्हायरमेंटल स्टडीज जो आहे हा विषय दिलेला होता. 1991 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन शाळा व महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात पर्यावरण अभ्यास हा विषय अनिवार्य केला. ठीक आहे, तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे, पर्यावरण अभ्यास. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था या ठिकाणी स्थापित केलेली आहे. नागपूर, कलकत्ता, पणजी, चेन्नई. The National Environmental Engineering Research Institute is established at नागपूर, कोलकाता, पणजी, चेन्नई. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे निरीक जे म्हणतो, हे मुख्यालय नागपूर येथे आहे. ठीक आहे, 1958 मध्ये झालेलं होतं, CSIR यांच्या अंतर्गत. पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, जल व्यवस्थापन या अंतर्गत ती काम करते. युनिट घटक 9 मधला हा प्रश्न आहे. याच्या आधीचा सुद्धा घटक युनिट 9 मधलाच आहे. ठीक आहे, सगळ्यांनी नोट करत चला. चला समोरचा प्रश्न आहे, जर LONQ यांचे रूपांतर JMLO असे होत असेल तर त्याच तत्वाच्या आधारे LONQ हा रिझनिंगचा प्रश्न आहे. JMLO तर GDJM याचं काय असणार आहे? तर L जो आहे याच्यामध्ये -2 होत आहे ना, N-2 -2. आता इथे सुद्धा आपल्याला -2च करायचं आहे सगळीकडे. काय होईल मग? G मध्ये -2 केलं, E, B, H, K.
आपलं ऑप्शन काय आहे? ऑप्शन 1 असणार आहे. आता बघा, इथे आपण जर का पहिलं केलं तर ई सगळेच आहे, त्यामुळे ते नाही समजणार. शेवटचं करून बघा, इथे के आहे तर हा कटून जाणार. ऑप्शन कसे कट करायचे ते सांगते मी तुम्हाला. डी बी याच्यामध्ये आता इथे बघा, हा तर म्हणजे सेकंड ऑप्शन आपण जर का केलं तर लगेच आपलं उत्तर येईल आहे ऑप्शन ए. ठीक आहे, हा रिझनिंगचा प्रश्न आहे. यासाठी आपल्याला त्याचे जे लेटर्सचे नंबर आहे ते पाठ असले पाहिजे, त्यामुळे आपण रिझनिंग पटपट करू शकतो. ओके, चला. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या विधानाचे अचूक वर्णन करतो? विधान आहे, सर्व प्राणी नश्वर आहे, मानव हे प्राणी आहेत, प्रत्येक मानव नश्वर आहे, हे विधान डॅश या प्रकाराचे प्रतिनिधित्व करतं. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थपत्ती. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स करेक्टली डिस्क्राइब्स द गिवन स्टेटमेंट? स्टेटमेंट काय आहे? ऑल एनिमल्स आर मॉर्टल, ह्युमन्स आर एनिमल्स, एव्हरी ह्युमन इज अ मॉर्टल. दिस स्टेटमेंट रिप्रेझेंट द मोड ऑफ परसेप्शन, इन्फरन्स, अनॉलॉजी आणि इम्प्लिकेशन, म्हणजे अर्थपट्टी. सांगा बघू. युनिट 6 रिझनिंगचा प्रश्न आहे, लॉजिकल रिझनिंगचा. तर सर्व प्राणी नश्वर आहेत, मानव हे प्राणी आहेत आणि प्रत्येक मानव नश्वर आहे, हे काय आहे? अनुमान आहे. है ना? एकंदरीत आपण इन्फरन्स, अनुमान लावतो, अंदाज बांधतो आहे की हे जे दिलेलं आहे यावर आपण तर्कशुद्ध निष्कर्ष काढला जातो, है ना? त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्याआधी मग प्रत्यक्ष काय असते? प्रत्यक्ष म्हणजे जे आपण प्रत्यक्ष बघू शकतो, इंद्रियांनी थेट मिळालेले ज्ञान. उपमाना काय आहे? ज्याच्यामध्ये आपण तुलना करतो एखाद्या गोष्टीची, जे आपल्याला आधीची गोष्ट माहिती आहे आणि आता आपल्याला माहिती. जर का आता मला बिबट्या माहिती आहे, ठीक आहे, कसा दिसतो, त्यानंतर मला मग जर का मी लायन मला दिसला तर मी एकंदरीत थोडी तुलना करेन, हा त्याच्यासारखा दिसतोय थोडा थोडा. हे काय झालं? अॅनालॉजी झाली, उपमाना झाली. ठीक आहे, त्यानंतर येतं अर्थपट्टी. अर्थपट्टी काय? एखादी गोष्ट स्पष्ट करण्यासाठी गृहीत धरलेले स्पष्टीकरण. एखादी गोष्ट आपल्याला स्पष्ट करायची आहे, तर त्यासाठी आपण काय करतो? जे स्पष्टीकरण देतो त्याला अर्थपट्टी म्हटल्या जातं. ठीक आहे, आपलं उत्तर याचं काय असणार आहे? बी असणार आहे, अनुमान. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र स्टेट परीक्षेसाठी 50 सराव प्रश्नपत्रिका संपूर्ण विश्लेषणासह, ज्यामध्ये 2011 ते 2025 याचे प्रश्नपत्रिका आहे. 5,000 प्लस प्रश्नांचा संच हा आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमाचा क्रमावर इथे प्रश्न दिलेले आहे. जर का तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्या. अमेझॉनवर ही अवेलेबल आहे आणि 449 ला ते तुमच्यासाठी अवेलेबल करण्यात आली आहे. जर का तुम्हाला हवी असेल तर मी कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लिंक टाकून ठेवते, ते तुम्ही लिंक वरून ऑर्डर करू शकता. यामध्ये बघा, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, विभागीय सराव प्रश्नपत्रिका, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सुद्धा प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्की ऑर्डर करा आणि अभ्यासाला लागा. चला, समोरचा प्रश्न आहे, उच्च शिक्षणामध्ये ची प्रमुख भूमिका डॅश होय. द प्रायमरी रोल ऑफ युजीसी इन हायर एज्युकेशन इज. संपूर्ण भारतामध्ये विद्यापीठ सुरू करणे, विद्यापीठांचे प्रमाणीकरण करणे, विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणे, विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे. Establishing university across India, standardizing in university, controlling university administration, providing financial support to a university. UGC काय करते? युजीसी काय आहे? युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. प्रमुख भूमिका भारतातील उच्च शिक्षणात मानके, स्टँडर्ड जे आहे ते गुणवत्ता टिकवून ठेवणे. त्याचे विद्यापीठे स्थानन करणे हे त्याचे काम नाहीये. ठीक आहे, मुख्य कार्य नाहीये. विद्यापीठ प्रशासनावर थेट नियंत्रण ठेवणे हे सुद्धा नाहीये. विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे हे सुद्धा नाहीये. त्यामुळे त्यांचं काय आहे? विद्यापीठांना प्रमाणीकरण करणे, स्टँडर्ड, गुणवत्ता काय आहे या विद्यापीठाची, मानके ठरवणे, हे त्या युजीसीचे प्रमुख कार्य आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. ठीक आहे, युजीसीचा फुल फॉर्म सगळ्यांनी लिहून घ्या, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. आणि त्याचा गुणवत्ता ठरवणे, एखाद्या म्हणजे भारतातील उच्च शिक्षणात मानके गुणवत्ता ठरवणे विद्यापीठाचं, हे त्याचं काम आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहे ते सांगा. विधान 1, सर्व खेळाडू रागीट आहे. विधान 2, काही राजकारणी रागीट आहे. निष्कर्ष दिलेला आहे, काही राजकारणी रागीट नाही. निष्कर्ष 2, काही खेळाडू राजकारणी आहेत. बेस्ड ऑन द स्टेटमेंट गिव्हन बिलो विच कन्क्लुजन आर व्हॅलिड? स्टेटमेंट 1, ऑल प्लेयर आर शॉर्ट टेम्पर्ड. स्टेटमेंट 2, सम पॉलिटिशियन आर शॉर्ट टेम्पर्ड. कॉन्क्लुजन दिलेला आहे, सम पॉलिटिशियन आर नॉट शॉर्ट टेम्पर्ड. कॉन्क्लुजन 2 आहे, सम प्लेयर आर शॉर्ट टेम्पर्ड. चला, सांगा बघू. काही राजकारणी रागीट आहे, सर्व खेळाडू हे रागीट आहेत. काय आहे? रागीट आहे. काही राजकारणी रागीट आहे, म्हणजे कसं?
रागीट आणि काही राजकारणी रागीट अशा पद्धतीचे. तर सर्व खेळाडू रागीट आहे, काही राजकारणी रागीट नाहीत. हे चुकीचं आहे. यावरून निष्कर्ष आपल्याला काढता येत नाही. आणि काही खेळाडू राजकारणी आहेत हे सुद्धा आपल्याला दिलेलं नाहीये. हे सुद्धा आपण काढू शकत नाही. खेळाडू आणि राजकारणी यांच्यातील संबंध दिलेला नाहीये. दोघेही रागीट असू शकतात, पण त्यामुळे ते एकच व्यक्ती आहे असे सिद्ध होत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. 1 आणि 2 दोन्हीही नाही. नाही. नायदर 1 नॉर 2. ठीक आहे. ऑप्शन डी. ठीक आहे. चला. समोरचा प्रश्न. TRAI या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? टेलिव्हिजन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टेली सर्व्हिस रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. TRAI याचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. तो आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे ऑप्शन बी, जे फेब्रुवारी 20, 1997 ला झालं होतं बाय ऍक्ट ऑफ पार्लमेंट, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे. याचं पर्पज काय आहे? की मेन मिशन टू क्रिएट नर्चर कंडिशन फॉर द ग्रोथ. म्हणजे दूरसंचार क्षेत्राचे नियमन करणे, ग्राहकाच्या हिताचे रक्षण करणे हे त्यांचं काम आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. युनिट ICT मधला हा प्रश्न असू शकतो, कारण तिथे हे आलेला आहे. हा युनिट 6 लॉजिकल रिझनिंग मधला प्रश्न आहे. आणि उच्च शिक्षण UGC हा युनिट 1 मधला प्रश्न असणार आहे. UGC बद्दल विचारलंय त्या. ओके. चला. समोरचा प्रश्न आहे, भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला? वेन डिड द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट कम इन टू द फोर्स? 2005, 1980, 2000, 1990. तर भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा, IT कायदा जे म्हणतो, ते 2000 साली आलेला होता, म्हणजे ऑप्शन सी. ठीक आहे. 9 जून, सगळ्यांनी नोट करून ठेवा, 9 जून 2000 रोजी हा संमत झाला होता आणि 17 ऑक्टोबर 2000 ला तो अंमलात आणलेला होता. हे सगळं नोट करा. हा भारतातील सायबर गुन्हे आणि इलेक्ट्रॉनिक्स वाणिज्य हाताळणारा प्रमुख कायदा आहे. ठीक आहे. मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. भारतातील पहिल्या परमसंगणकाच्या विकासात कोणी महत्वाची भूमिका बजावली होती? APJ अब्दुल कलाम, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर. हू प्लेड अ pivotal रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ इंडियाज फर्स्ट परम कम्प्युटर? चला सांगा बघू. तर ते केलेलं आहे विजय भटकर यांनी. ठीक आहे. इंडियाज फर्स्ट परम कम्प्युटर विजय भटकर यांनी केलेलं आहे. डॉक्टर विजय पांडुरंग भटकर असं त्यांचं नाव आहे. भारताच्या सुपर कॉम्प्युटरचे महासंगणकाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी कोणत्याही परदेशी मदतीशिवाय त्यांनीही परम 8000, परम 8000 हे बनवलेलं आहे 1991 मध्ये. भारताचा पहिला स्वदेशी महासंगणक. ठीक आहे. त्यांना पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण. आपलं ऑप्शन असणार आहे विजय भटकर, ऑप्शन डी. ठीक आहे. चला. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांच्या माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केलेले आहे? पवित्र, सरल, सारथी, शालार्थ. ऑन विच ऑफ द फॉलोइंग वेबसाइट हॅज द महाराष्ट्र गव्हर्नमेंट मेड इट मॅन्डेटरी फॉर ऑल स्कूल्स टू रजिस्टर डिटेल्स ऑफ ऑल स्टुडंट? पवित्र, सरल, सारथी, शालार्थ. तर यांनी कोणत्या याच्यामध्ये केलेलं आहे? सरल यामध्ये त्यांनी अनिवार्य केलेलं आहे. सरल म्हणजे, मी इथे त्यांचा फुल फॉर्म लिहून देते तुम्हाला, सिस्टमॅटिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम फॉर ऑटोमेशन ऑफ लॉजिस्टिक.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने सुरू केलेले हे एक महत्वाचे संकेतस्थळ पोर्टल आहे आणि या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे राज्यातील सर्व शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची अचूक माहिती डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी जमा करणे. यासाठी काय केलं जातं, युनिक आयडी दिला जातो प्रत्येक स्टुडंटला, ज्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या, गळती आणि इतर शैक्षणिक प्रगतीचा मागोवा सुद्धा सरकारला मिळते. ठीक आहे. आणि पवित्र पोर्टल काय आहे, ते यामध्ये आपण टीचर रिक्रुटमेंट करतो, म्हणजे शिक्षक भरती म्हणतो ते पवित्र पोर्टल. त्यानंतर येतं सारथी. सारथी हे ड्रायव्हिंग लायसन्स आहे. त्यानंतर येते शालार्थ. हे काय आहे, कर्मचाऱ्यांचे पगार, पोर्टल शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार इथे होते आहे. तर आपल्याला जे विचारलंय ते आहे सरळ. आपलं ऑप्शन आहे बी. समोरचा प्रश्न आहे, भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? विच ऑफ द फॉलोइंग इज included in the digital initiative for higher education in India? National School of Digital Arts, National Academic Depository, Central Data of Indian University, Digital Vidya. National School of Digital Art, National Academic Depository, Central Data of Indian University, Digital Vidya. तर डिजिटल इनिशिएटिव्ह जे घेतलेलं आहे, भारतात पुढाकार घेतलाय, त्यामध्ये नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटर बी जे आहे, NAD असं त्याला म्हटलं जातं, हे रितसर डिजिटल करून दाखल केलेल्या सर्व शैक्षणिक पुरस्कारांचे म्हणजे प्रमाणपत्रे, पदविका, पदव्या, ह्या गुणपत्रिका याचे भांडार आहे. यामध्ये आपण सुरक्षित साठवून करून ठेवू शकतो आणि हे शिक्षण मंत्रालयाचा एक प्रमुख डिजिटल उपक्रम आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिट. त्यानंतर समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही? विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ वेस्ट इज नॉट क्लासिफाईड ॲज अ हॅझार्डस? शेतातील रासायनिक पेंट बॅटरीज, ऍग्रिकल्चर केमिकल पेंट बॅटरीज, कशाचं होत नाही ते आपल्याला विचारलेलं आहे. हानिकारक मध्ये तर रासायनिक जो आहे ते तर होतेच आहे ना, पेंट पण आहे, बॅटरीज पण आहे, पण शेतातील जे आहे ना, ते काय आहे, चांगले सेंद्रिय खत आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. सेंद्रिय आणि जैविक दृष्ट्या विघटनशील मानला जातो शेतीतील कचरा आणि त्यामध्ये धोकादायक असू शकत नाही. बाकी रासायनिक पेंट बॅटरीज हे सगळं धोकादायक असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. समोरचा प्रश्न आहे, सन 1992 मध्ये डॅश येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण विकासासंबंधीची परिषद भरली होती. ती कोणती आहे? रिओ डी जेनेरो, स्टॉकहोम, पॅरिस, जोहान्सबर्ग. The United Nations Conference on Environment and Development was held in the year 1992 at. ती काय असणार आहे सांगा. तर 1992 मध्ये आपलं जी कॉन्फरन्स झाली होती ती रिओ डी जानेरो इथे झाली होती. संयुक्त राष्ट्र पर्यावरण आणि विकास परिषद UNCED, जी पृथ्वी शिखर परिषद म्हणून ओळखली जाते, त्यांनी ब्राझीलमध्ये रिओ डी जानेरो येथे 3 ते 14 जून 1992 दरम्यान ही आयोजित केली होती. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. समोरचा प्रश्न आहे, मानवी व प्राणी पेशी अवयव दूषित शरीरावय या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाटच्या सहाय्याने लावलेली आहे. ऍक्टोक्लेविंग, मायक्रोकेविंग, कंपोस्टिंग, इन्सिनेरेशन. Biomedical waste such as human and animal cell, organ and contaminated body parts should be disposed of using autoclaving, microwave, composting, insertion. सांगा बघू. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत उत्तरे देत चला. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि हे युनिट 9 मधला प्रश्न आहे. मागचा हा युनिट 9 मधलाच होता. ऑलमोस्ट युनिट 9 मधले प्रश्न आपण घेतो आहोत. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, इन्सिरेशन असणार आहे. यामध्ये भस्मीकरण जे म्हणतो आपण, मानवी किंवा प्राण्याचे अवयव, सेल्स, दूषित शरीरावय यासारख्या जैववैविध्याची कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उच्च तापमानाला तो कचरा जाळणे हे सर्वात सुरक्षित आणि प्रमाणित पद्धत आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी.
त्यानंतर ऑटोक्लेव्हिंग काय आहे, तर ही एक पद्धत अतिदाबाच्या वाफेचा वापर करून प्रयोगशाळेतील सिरीज वगैरे जे असतात ना ते आपण जंतुमुक्त करतो ऑटोक्लेव्हिंग. त्यानंतर मायक्रोवेव्ह जे आहे याचा वापर आपण वैद्यकीय कचऱ्याचे जंतुकरणसाठीच करतो. कंपोस्टिंग जी आहे ही पद्धत सेंद्रिय कचऱ्यापासून ओला कचरा, अन्न, पाणी, खत तयार करण्यासाठी वापरली जाते. आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, डोंगरी भागात दरड कोसळणे हे संकट नेहमीचे असण्याचे कारण. द रिझन वाय लँडस्लाइड्स आर अ कॉमन ऑकरन्स इन अ हिली रिजन. वृक्षांचा ऱ्हास, मातीचा ऱ्हास, डोंगरकडा कापणे, वरील सर्व. डिप्लेशन ऑफ ट्रीज, सोलर डिग्रेडेशन, कटिंग ऑफ ऑल माउंटेन्स स्लोप, ऑल ऑफ द अबव. तर झाडांचा ऱ्हास म्हणजे मुळे मातीला एकत्र धरून ठेवतात, त्याच्याशिवाय जमीन काय होते? अस्थिर होते. आणि मृदेचा मातीचा म्हणजे कमकुवत झालेल्या मातीच्या संरचनेमुळे मुसळधार पाऊस किंवा मग जे आहे त्याची क्षमता कमी होते ना. आणि डोंगराचे कडा कापणे म्हणजे बांधकाम, रस्ते बांधणीमुळे ते होते आहे. या तिन्हीमुळे काय होते आहे? हे कोसळणे जे आहे ते संकट आपल्यावर आलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑल ऑफ द अबव, वरील सर्व असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रमुख केंद्र या ठिकाणी स्थापन केलेले आहे. द इंटरनॅशनल सोलर अलायन्स, अ मेजर हब फॉर सोलर एनर्जी जनरेशन, हॅज बी इस्टॅब्लिश्ड ॲट ग्वालपहरी, गुरुग्राम, बेंगलुरू, दुबई, नैरोबी. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे ISA मुख्यालय गुरुग्राम मधील ग्वालपहारी इथे आहे. आणि सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे याची सुरुवात केलेली आहे. कोणी? भारत आणि फ्रान्स. ठीक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा ऑप्शन ए. सगळ्यांनी नोट करत जा. तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघता ना तेव्हा आपल्या नोट करायची पुस्तक सोबत ठेवून बसायची आणि तिथे असं नोट लिहत जायचं. जसं आता मी लिहिणार इंटरनॅशनल सोलर अलायन्सेस, कुठे? ग्वालपहारी, गुरुग्राम, आणि त्यानंतर काय? भारत आणि फ्रान्स याचं संयुक्त विद्यमान. हा ना, अशा पद्धतीचे नोट्स करत चला, तेव्हाच तुमचा चांगला अभ्यास होईल. आणि ही टेक्निक आहे बरं. ठीक आहे. वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला डॅश इतके वर्ष गुरुकुलात अध्ययन करावे लागत असते. टू अटेंड द टायटल ऑफ वसू, अ लर्नर हॅड टू स्टडी इन अ गुरुकुल फॉर अ पिरियड ऑफ डॅश इयर. युनिट हायर एज्युकेशन मधला युनिट 9-10, है ना. तर वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी 24 वर्ष गुरुकुलात अध्ययन करावे लागत असे. आणि प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या वैदिक अभ्यासाच्या कालावधीनुसार पदव्या दिल्या जात होत्या. ठीक आहे. जसं स्नातक, हे सगळ्यांनी लिहून ठेवा, मी इथे लिहिते. स्थानक हे 12 वर्ष. त्यानंतर वसू 24 वर्ष अध्ययन केल्यावर. त्यानंतर रुद्र 36 वर्ष. आणि आदित्य 48 वर्ष. याचं 4ही वेदावर प्रभुत्व राहायचं. 36 तिसरं 3 वेदावर, वसू 2 वेदावर प्रभुत्व, आणि 1 12 वर्ष. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 24 असणार आहे वसू. समोरचा प्रश्न आहे, विद्यापीठ शिक्षण आयोगाने विद्यापीठ महाविद्यालयामध्ये परीक्षेचा कालावधी 16 डॅश इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारिश केली. द युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन 1948 recommended that excluding the examination period, there should be dash working days in university and college. चला सांगा बघू. 180 दिवस, 200, 220, 240. तर युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन जी आहे आयोग 1948 ते 1949 अशी शिफारस केली होती. यांनी 180 कामकाजाचे दिवस असावे किमान, असं त्यांनी मांडणी केली. ठीक आहे. हा जो आहे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन, विद्यापीठ शिक्षण आयोग, हा स्वतंत्र पहिला शिक्षण आयोग आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, यामुळे याला राधाकृष्ण आयोग असं पण म्हणतात. राधा, सगळ्यांनी नोट करा, कृष्णन कमिशन असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. यामध्ये त्यांनी 747 अहवाल दिले होते. स्वतंत्र भारतातील उच्च शिक्षणाची तत्कालीन परिस्थिती तपासणे असं त्यांचं हे होतं. आणि विद्यापीठांचे प्रशासन, वित्त व्यवस्था आणि प्राध्यापकांच्या सेवा पद्धतीमध्ये सुधारणा. त्यामध्ये त्यांची युजीसी स्थापन केली होती.
राधाकृष्णन कमिशनमध्ये युजीसी आली होती. पुन्हा 3 वर्षाचे ग्रॅज्युएशन शिक्षण 3 वर्षाचे असतात. त्रिस्तरीय पदवी मी इथे लिहिते, त्रिस्तरीय पदवी अभ्यासक्रम इथे आलं होतं. त्यानंतर शिक्षण समवर्ती सूचित असावे, कॉन्करंट लिस्ट, शिक्षकांचे वेतन आणि सेवा शर्ती, व्यावसायिक शिक्षण आणि शिक्षणाचे माध्यम. ठीक आहे, अशा पद्धतीचे त्यांनी आपले शिफारस केली होती, रिकमेंडेशन केली होती, जसे यांनी 180 दिवसाचं केलं. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे ए. उच्च शिक्षणामध्ये युजीसीची प्रमुख भूमिका: संपूर्ण भारतामध्ये विद्यापीठे सुरू करणे, विद्यापीठांचे प्रमाणीकरण करणे, विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणे, विद्यापीठ वित्त पुरवठा करणे. द प्रायमरी रोल ऑफ युजीसी, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, याचं जे आहे ते विद्यापीठाचे प्रमाणीकरण करणे म्हणजे गुणवत्ता टेस्ट करणे, हे त्याचं काम आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहे. ऑलमोस्ट याच्यामध्ये आपण युनिट 9, 10 या घटकाचे पाहिलेले आहे प्रश्न, आणि हे घटक खूप महत्वाचे आहे. युनिट 9 हायर एज्युकेशन आणि युनिट 9 मध्ये पोल्युशनवर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे याआधी सुद्धा, त्यामुळे त्यावर थोडं लक्ष द्या. आणि वैदिक याच्यामध्ये कशा पद्धतीची अध्ययन पद्धती होती, शिक्षण पद्धती कशी होती, त्यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे. त्यामुळे ते सुद्धा बघा आणि आपल्या क्रॅश कोर्सला जॉईन करा. 5,000+ पुस्तक विकत घ्या Amazon वरून, कारण याने चांगला अभ्यास होईल. PYQ प्लस मॉक टेस्ट अभ्यास करा आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करा. थेअरीवर लक्ष द्या आणि कमीत कमी वेळ आहे, त्यामुळे स्ट्रॅटेजी नक्की प्लॅन करा. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.